आणि भारतीय सैन्याने आणि परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा बुरखा फाडलाय। बघूयात त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। भारत आणि पाकच्या तिन्ही दलांकडून युद्धविराम, हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम। तिन्ही दलाने लष्करी कारवाई थांबवली। भारताचा S-400 आणि ब्रह्मोसला नुकसान पोहोचवल्याचा खोटा प्रचार, पाकिस्तानकडून खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या। भारत सरकारची माहिती। पाकिस्तानच्या अनेक एअरबेसला आम्ही नुकसान पोहोचवलं, मात्र कोणतेही धार्मिक स्थळ आम्ही टार्गेट केलं नाही। भारत सरकारची माहिती। पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे भारतातील 36 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय लष्कर आणि नागरी वस्त्या पाककडून लक्ष्य। गोळीबारात काही भारतीय जवान जखमी, कर्नल सोफिया कुरेशींची माहिती। ड्रोनद्वारे भारतीय सैन्याची रेकी करण्याचा पाकचा उद्देश, ड्रोन तुर्की बनावटीचं होतं। परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशींची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, सिंधू जलकरार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम असणार। भारतावरील दहशतवादी कृत्य यापुढे ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाणार। आता दहशतवादी हल्ले युद्ध मानले जाणार। भारत सरकारचा मोठा निर्णय, सूत्रांची माहिती। युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या। काँग्रेसच्या जयराम रमेश यांचं ट्विट करत मागणी। मी युद्धविरामाचं स्वागत करतो। जर ते 2 ते 3 दिवसांपूर्वी झालं असतं तर काहींना आपला जीव गमवावा लागला नसता। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया।